नुकसान की रिपोर्ट अभी तक नहीं भेजी गई है। किसानों में असंतोष है, बच्चों की शादी नहीं हो रही है। क्रांतिकारी किसान संघ के नेता रविकांत तुपकर ने कहा कि नेपाल में जो हुआ, जब मंत्रियों की हत्या हुई, वही महाराष्ट्र में भी हो सकता है। वो अकोला जिले के मूर्तिजापुर तालुका के गाजीपुर में एक जनसभा में भाग लेने के दौरान मीडिया से बात कर रहे थे। सरकार किसानों के खिलाफ है, वे उद्योगपतियों के साथ मिलना चाहते हैं, लेकिन उनके 100 अपराध पूरे हो चुके हैं। लेकिन अगर हम मर गए तो उन्हें भी ले जाया जाएगा। तुपकर ने सरकार को ये सीधी चेतावनी भी दी है। तुपकर ने ये भी कहा है कि सोयाबीन बिकने के बाद महाराष्ट्र में एक बड़ा आंदोलन छिड़ जाएगा। कापसाची परिस्थिती वाईट आहे। सोयाबीनला 3800 3,500 रुपये भाव मिळतोय। कापसाची पण अवस्था अत्यंत वाईट आहे। अशा परिस्थितीमध्ये खासगी बाजारामध्ये सोयाबीन निर्यात झाली पाहिजे, कापसाच्या गाठी निर्यात झाल्या पाहिजे आणि तेलावरचं आयात शुल्क जे शून्य केलं ते वाढवलं पाहिजे 40-50%, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि सरकारनं कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता पूर्ण केलं पाहिजे। योग्य वेळ कोणती, तर हीच योग्य वेळ आहे कर्जमुक्तीची, हे सांगायला आजची सभा होती। आणि एआयसी कंपनीनं अकोला जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही, तो हक्काचा पीक विमा दिला पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। यांनी काय केलं, 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टरवर आणली आणि 13,500 वरून 8,000 आणली। आज गृहमंत्री असं म्हणाले अहिल्यानगरमध्ये की अजून प्रस्तावच आमच्याकडे आला नाही, मग आम्ही मेल्यावर प्रस्ताव पाठवता का? आम्ही काय ढगात गेल्यावर मग आम्हाला मदत मिळणार आहे का? गावगाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। नेपाळमध्ये जसं सामान्य लोकांनी तुळू मंत्र्यांना आणलं, तसं महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पोरं आज लग्न व्हायला तयार नाहीत। ही आमची पोरं आता सरकलेली आहेत डोक्यामध्ये। त्यामुळे ही पोरं कधी मंत्र्यांच्या कॉलर पकडून जर का मंत्र्यांना रस्त्यावर यांनी हाणलं किंवा यांचे कपडे काढले मंत्र्यांचे, तर कोणालाही नवल वाटायला नको, इतका प्रचंड असंतोष हा गाव खेड्यामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे। दुष्काळी परिस्थिती आहे, पंचनाम्याचे प्रश्न आहेत उपस्थित, मागच्या वर्षीचे पीक विम्याचे प्रश्न उपस्थित आहेत। कुठल्याच प्रकारचं नियोजन शासनाकडून नाही। हे सरकारच मुळात शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे। यांना अंबानी अदानीशी घेणं देणं आहे, यांना उद्योगपतीशी घेणं देणं आहे। गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर मेला तरी चालेल। आज दिवसाला 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत। उद्या काय दर तासाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर मग यांना जाग येणार आहे का? यांना असं वाटत असेल की गावगाड्यातला शेतकरी आमचं काही वाकडं करू शकत नाही। पण लक्षात ठेवा, तुमचे 100 अपराध आता पूर्ण झालेले आहेत। शेतकऱ्याला त्रास दिला तर तुम्हाला ते महागात पडेल। आणि शेतकऱ्यांना हे केला पेरा तर एका खातील धतुरा जर आम्ही पिकवलंच नाही, एका खाणार आहे का? टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात ज्वारी बाजरी गहू सोयाबीन तयार होणार आहे का? तर आमच्या भरोश्यावर तुम्ही आहे। आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याला आज तुम्ही आत्महत्याच्या उंबरठ्यावर नेऊन उभं केलं। लाज वाटायला पाहिजे या सरकारला। या सरकारमधल्या मंत्र्यांना गाव खेड्यातले लोक रस्त्यावर फिरणं मुश्किल करतील, मरताव क्या नाही करता? आम्ही असंही मरणार आहे तसंही मरणार आहे, पण आम्ही असं जाणार नाही, यांना घेऊन जाऊ तसं जाणार नाही। थेट इशारा समजाव का? बिलकुल थेट इशारा आहे। लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे। आज तुम्ही शहरातल्या लोकांसाठी सगळं शहरी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून सगळे निर्णय घेताय। आज ओल्या दुष्काळाची परिस्थिती, आमचं पीक वाहून गेलं, पंचनामा कशाचा करताय तुम्ही? तर दगडाचा पंचनामा करता का तुम्ही? सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि गावगाड्यातला शेतकरी आता हुशार झालेला आहे। आम्ही काय आता पुढऱ्याच्या मागे फिरणं शेतकऱ्यांनी आता बंद केलेलं आहे। आता आला की गावगाड्यातले शेतकऱ्याचे, आम्ही तुम्हाला सांगितलं की आमच्या पोरांचे लग्न व्हायला तयार नाही, लग्न होत नाही, त्याच्यामुळे पोरं व्हायबल झाले, आता ते काही करू शकतात। एवढं त्यांनी सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवा। आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, बिलकुल भविष्यामध्ये कशा प्रकारचा? सोयाबीन सोंगून झालं की एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं होईल की सरकारच्या बुडाखाली आग लागेल आणि सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। आंदोलनाचा वनवा महाराष्ट्रात पेटताना तुम्हाला दिसेल।